लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अद्वैतला राहुल आणि नैनाबद्दल खूपच वाईट वाटत असतं। अद्वैत भर रात्री खूप दारू पिऊन मोठमोठ्याने रडायला लागलेला असतो, तर तिथे सोहम येऊन अद्वैतची समजूत काढणार असतो। तर इकडे नैना सुद्धा खूप रडत असते। त्यावरती कला नैनाला सावरत तिला स्वतःच्या दुकानात मिळून काम करण्यासाठी सांगते आणि इकडे रोहिणी कलावरती घाणेरडे आरोप करत असते। इतक्यातच अद्वैत तिथे येऊन रोहिणीला तोंडावर पाडणार असतो। तर आता चांदेकरांचा बुडणारा बिझनेस कला वाचवणार असते। तर आता अद्वैत असं काही इमोशनल झालेला असतो, तो इतकी दारू का पित असतो व कला चांदेकरांचा बुडणारा बिझनेस कसा वाचवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत भर रात्री दुःखामध्ये रडत रडत खूप दारू पित असतो। त्याला घडलेला सर्व काही तमाशा आठवत असतो आणि तो भान विसरून दारू प्यायला लागलेला असतो। अद्वैतला आठवत असतं की नैनाला लग्नातून पळवून नेणारा राहुलच होता, याच्यावरती त्याचा विश्वास बसत नसतो आणि त्याने सर्वांसमोर राहुलची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते व राहुलला घराबाहेर काढलेलं असतं। याच दुःखामध्ये तो भान विसरून दारू प्यायला लागलेला असतो। अद्वैत सर्व तमाशा आठवून खूप रडत असतो। त्याला सगळीकडे कलाच दिसत असते, त्यामुळे तो रागाने हातातील दारू ग्लास फोडतो। इतक्यातच त्या आवाजाने सोहम तिथे येतो। अद्वैत तिथे खूप इमोशनल झालेला असतो। अद्वैतला इमोशनल पाहून त्याला म्हणतो की अद्वैत दादा, तू तुझी ही काय अवस्था केली आहे? तू दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा स्वतःला का देत आहेस? अद्वैत रडत सोहमला म्हणतो की माझ्याच भावाने मला धोका दिला आहे, त्याने माझा खूप विश्वासघात केला आहे। त्यावर सोहम लगेचच अद्वैतला म्हणतो की नातं कोणतंही असू दे दादा, ते नातं तेव्हा जिवंत राहतं जेव्हा त्या नात्यामध्ये विश्वास असतो। राहुलने तुझ्या विश्वासाला तोडलं आहे, मग नातं तर आपोआपच तुटलं ना। आणि तसंही त्या धोकेबाजला आठवून त्याच्यासाठी स्वतःचं हाल करून घेणं याची काय गरज आहे? आणि तू स्वतःचं रक्त का जाळत आहेस? त्यावर अद्वैत म्हणतो की माझं रक्त जळत नाहीये, जळत आहे तर माझं हृदय। मला राहुलने खूप मोठा धोका दिला आहे, परंतु त्यासाठी मी सुद्धा तेवढाच जबाबदार आहे। त्यावर सोहम म्हणतो की काय बोलत आहे दादा? अद्वैत म्हणतो की खरं बोलत आहे मी। मला माहित आहे की लहानपणापासूनच माझ्यावरती जळत आला आहे आणि माझ्याशी कॉम्पिटिशन करत आला आहे। तो सदैव मला त्याचा कॉम्पिटिटर समजत होता। मी घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा डोळा होता, परंतु मला असं वाटलं होतं की खेळणी, कपडे, गाडी, पैसे यांवरती त्याचा डोळा असेल। मला वाटलं नव्हतं की तो इतक्या नीच पातळीला जाऊन माझं ज्या मुलीवरती प्रेम होतं तिलाच माझ्याकडून हिरावून घेईल। जर मला हे आधीच माहीत असलं असतं तर मी त्याला समजावून सांगितलं असतं। मी त्याच्या डोक्यातून हे सर्व काही काढून टाकलं असतं। जर असं झालं असतं तर राहुल आणि नैना दोघंही माझ्या आयुष्यात असले असते, परंतु ते दोघेही माझ्यापासून लांब गेले आणि माझ्या आयुष्यात आली आहे ती कला। मी लग्न करून तिला माझ्या घरात तर घेऊन आलो आहे, परंतु तिच्याबद्दल माझ्या हृदयात कोणतंही स्थान येणार नाही। मी फक्त नवरा होण्याचं कर्तव्य निभावू शकतो, परंतु मला जी आवडली होती ती फक्त नैनाच होती। माझं तिच्यावरती जीवापाड प्रेम होतं। या सर्व झालेल्या प्रकरणामध्ये त्यात मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत आहे, ती म्हणजे नैना। तिच्यासोबत खूप वाईट झालं आहे, असं तो सोहमला म्हणून गटागटा दारू प्यायला लागतो। अद्वैतला काहीही भान नसतं। तो सोहमला म्हणतो की मी एक खरा भाऊ असल्याचं कर्तव्य नीट पार पाडू शकलो नाही का? राहुलसाठी मी एक चांगला मोठा भाऊ बनलो नाही का? त्यावर सोहम त्याला आवरत म्हणतो की अद्वैत दादा, या जगात तुझ्यासारखा सांभाळून घेणारा मोठा भाऊ कोणीच नसेल, परंतु तू आत्ताही स्वतःला चुकीचंच समजत आहे। तू काहीही चुकीचं केलेलं नाहीये, चुकीचं तुझ्यासोबत घडलंय। अद्वैत रडत म्हणतो की अरे नाही, माझी खूप मोठी चूक आहे, मी पण याला जबाबदार आहे। मी हे सर्व काही थांबवू शकत होतो। अद्वैत चांदेकर कडून चूक झाली आहे असं म्हणून अद्वैत भर रात्री खूप रडत असतो। तो मोठमोठ्याने चिरकत असतो, त्याला काहीही भान नसतं। त्याने खूप सारी दारू पिलेली असते। तर इकडे खरेंच्या घरी कला नैनाच्या खोलीत जेवण घेऊन आलेली असते। नैना तिथे रडत असते। कलाला वाटतं की नैना झोपली आहे म्हणून ती तेथून निघून जात असते। त्यावर नैना मोठमोठ्याने मुंडके मारते। तेव्हा कला माघारी फिरते आणि नैनाकडे जात म्हणते, नैनाताई बस झालं आता, खूप रडून झालं,
तू आता रडत बसू नकोस. तू आता तुझे आयुष्य नव्याने जगण्याची तयारी कर. तू अशी खचून जाऊ नकोस. त्यावर नैना रडत कलाला म्हणते की हे म्हणणं किती सोपं आहे ना कला, परंतु का? कारण तुझं तर लग्न झालं आहे. तू चांदेकर कुटुंबाची सून आहेस आणि मी अशी एक मुलगी आहे की जिचे लग्न दोनदा मोडले आहे. मला तर हेही माहीत नाही की माझं लग्न होईल की नाही. कला नैनाला म्हणते की जीवनाचं ध्येय फक्त लग्न करणं हे नसतं ना, असं म्हणून ती नैनाला घास भरवत असते. परंतु नैना तिचा हात धरते. कला म्हणत असते की मला लग्न करायचं नव्हतं. मला माझ्या जीवनात काहीतरी वेगळं करायचं होतं. परंतु परिस्थिती अशी आली की मला जबरदस्तीने हे लग्न करावं लागलं. मला माझी कला दाखवून जीवनात माझं नाव प्रसिद्ध करायचं होतं. परंतु तुला माहित आहे का, मी हे स्वप्न आणखीन सोडलं नाहीये. त्या स्वप्नामध्ये तुला पार्टनर बनवलं आहे. आता आपण दोघी बहिणी मिळून आपलं दुकान चालवायचं आहे. त्यावर नैना म्हणते की मला तर त्यातलं काहीच कळत नाही. कला नैनाला धीर देत म्हणते की मग काय झालं, मला तर कुठे येत होतं. जसं मी शिकले आहे तसं तुला पण शिकवेन. आपण दोघी मिळून काम करताना किती मज्जा येईल ना. तुला तुझ्या जीवनात एक नवीन ओळख सुद्धा मिळेल. तुझ्यासोबत जे झालं ते सोडून लोक याची चर्चा करतील की तू काय करत आहे. स्वतः कमवून केलेल्या पैशाची शॉपिंग किती आनंद देते ना, ती कुणाच्याही दिलेल्या मोठमोठ्या गिफ्टपेक्षा कितीतरी मोलाची असते. स्वतःच्या कमाईच्या पैशांचा वेगळाच आनंद असतो. नैनाताई, आता बाद झालं. तू जास्त विचार करू नकोस आणि टेन्शन तर घेऊच नकोस. मी तुझ्यासोबत आहे ना. मी तुझ्यासोबत आता काहीही चुकीचं होऊ देणार नाही. असं म्हणून ती नैनाचं डोळं पुसते आणि तेथून निघून जाते. तर इकडे चांदेकरांच्या घरी फॅमिली डिनर चालू असतं. सरोजचं जेवणावरती लक्ष नसतं. तिच्या डोक्यात वेगळाच विचार चाललेला असतो. रजनी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. सगळ्यात जास्त वाईट तर अद्वैत सोबत झालंय, परंतु अद्वैतने त्याची जबाबदारी कधीच सोडली नाही. त्यावर सरोज लगेचच म्हणते की माझा अद्वैत तर सदैव त्याची जबाबदारी पार पाडत आला आहे, परंतु त्याच्यासोबत इतकं वाईट झालं, ही गोष्ट मला सहन होत नाहीये. तर इतक्यातच तिथे रोहिणी आलेली असते आणि ती जेवण्यासाठी बसते. तिला पाहून सरोज तेथून रागाने निघून जात असते. इतक्यातच पुढून आबा येतात आणि आबा सरोजला म्हणतात की तू कुठे चालली आहेस. त्यावर सरोज लगेचच म्हणते की जिथे ही रोहिणी असेल तिथे मी थांबू शकत नाही. तिथे रोहिणी लगेचच त्यांच्याकडे येते आणि त्यांना म्हणते की सरोज वहिनी, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. त्यावर सरोज म्हणते की तू माझी माफी का मागत आहेस. माफी तर तेव्हाच मागतात ना जेव्हा माणसाकडून चूक होते, परंतु तुझ्याकडून तर गुन्हा झालाय. तू आणि तुझ्या मुलाने खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यावर रोहिणी म्हणते की तुम्ही एकदम बरोबर आहात वहिनी. गुन्हा केलेल्याची कुठलीही माफी नसते. परंतु मला जसं कळलं की माझ्या मुलाने चूक केली आहे, तेव्हाच मी त्याला माझ्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तिथे होताना, तुम्ही ते बघितलं आहे ना. ह्याच्यापेक्षा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला काय देणार होते. त्यावर सरोज म्हणते की शिक्षा तर आम्हाला मिळत आहे, तुला आणि तुझ्या मुलाला या घरात ठेवण्याची. आबाने तुला आणि तुझ्या मुलाला यासाठी या घरात ठेवलं आहे का की तुझा मुलगा इथे राहून बाकी सर्व मुलांचं आयुष्य बर्बाद करेल. रोहिणी तिथे सरोजला म्हणते की खरंच वहिनी, मला यातील काहीही माहीत नव्हतं. इतक्यातच कला तिथे धमाकेदार एंट्री घेत येते. रजनी तिला विचारते की कला, तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना. त्यावर कला म्हणते की हो, तिथे सर्व काही ठीक आहे, कारण अद्वैतने तिथे येऊन सर्वांसमोर माझ्या आई वडिलांची माफी मागितली. इतक्यातच रोहिणी कलाला म्हणते की अद्वैतने तर माफी मागितली, तू कधी माफी मागणार आहे. तुझी बहीण नैनाने माझ्या मुलाला फसवलं आहे. राहुलला माहीत होतं की नैनाचं लग्न अद्वैतसोबत होणार आहे, परंतु नैनाला हेही माहीत होतं ना की राहुल अद्वैतचा लहान भाऊ आहे. त्यावर कला म्हणते की नैनाताई तिच्या चुकीवरती शर्मिंदा आहे. लोकांचे टोमणे, लोकांनी केलेला अपमान हे सर्व तिने सहन केलं आहे. रोहिणी म्हणते की तुला या घरात येऊन 4-5 दिवस झाले आहेत आणि तू लगेचच राहुलवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या अद्वैतला त्याच्या विरुद्ध उभं केलंस आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये फूट पाडलीस. इतक्यातच तिथे सोहम आणि अद्वैत आलेले असतात. सोहम आणि अद्वैत हे त्यांचं बोलणं ऐकत असतात. त्यावर कला म्हणते की सगळं कळल्यावर सुद्धा
तुमच्या मुलाला सोडून बाकी सगळ्यांवरती आरोप करत आहात. त्यावर रोहिणी म्हणते की सगळ्यांवरती नाही, फक्त तुझ्यावरती आरोप करत आहे. तूच 2 भावांच्या मध्ये फूट पाडली आहेस. त्यावर आतापर्यंत शांत बसलेला अद्वैत रोहिणीला म्हणतो की नाही आत्या, असं म्हणून तो त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो की कलाने आपल्याला सत्य दाखवून दिलं आहे. हे सर्व काही झालं आहे त्यासाठी तू कलाला जबाबदार का ठरवत आहेस? तेव्हा कला आश्चर्याने अद्वैतकडे पाहतच असते. इतक्यातच सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, नाश्ता करून घे, तू कालपासून काही खाल्लं नाहीयेस आणि या बकवास गोष्टीमध्ये स्वतःचं डोकं दुखवून घेऊ नकोस. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही आई, आता माझं मन नाहीये, मी ऑफिसला चाललो आहे. कला आणि अद्वैत एकमेकाकडे पाहतच असतात. अद्वैत तेथून रागाने निघून जातो. त्यावर सोहम त्यांना म्हणतो की मी अद्वैत दादासोबत जातो आहे. सरोज त्यांना म्हणते की अद्वैतने कालपासून काही खाल्लं नाहीये आणि आता ऑफिसला गेल्यावरती सुद्धा तो काही खाईल की नाही हे माहीत नाही. त्यावर रजनी म्हणते की कला, तू आज अद्वैतचा डबा घेऊन जा. त्यावर कला म्हणते की मी. तेव्हा सर्वजण कलाला म्हणतात की हो, तू अद्वैतसाठी डबा घेऊन जाऊ शकत नाही का? तर इकडे अद्वैत ऑफिसला आलेला असतो आणि तिथे मीडियावाले सुद्धा अद्वैतचे फोटो घेत असतात. त्यातील एक जण अद्वैतला विचारते की सर, तुम्हाला तुमच्याच भावाने धोका दिला आहे. तुमच्या होणाऱ्या पत्नीला सुद्धा त्यानेच पळवलं आहे. तुम्ही त्याला घरातून हाकललं आणि आता बिझनेसमधून सुद्धा त्याला हाकलणार आहात का? उत्तर द्या अद्वैत सर. त्यावर सोहम त्यांना म्हणतो की तुम्ही लोक इथून सरका, आम्हाला आत जाऊ द्या. त्यावर ते मीडियावाले त्यांना म्हणतात की तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. सोहम त्यांना म्हणतो की हा आमच्या घरातील वैयक्तिक मॅटर आहे आणि आम्ही यानंतर याच्याबद्दल काही सांगणार नाही आहोत. त्यावर अद्वैत त्यांना रागाने म्हणतो की उत्तर का द्यावं लागेल? मी तुम्हाला एकदाच सांगितलं ना, आम्हाला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला परेशान करणं सोडून द्या. म्हणून अद्वैत तेथून आत निघून जातो. तर तिथे आतमध्ये मीटिंग चालू असते. अद्वैतकरांचा बिझनेस बुडणार असतो. इतक्यातच कला अद्वैत सोबत ठामपणे उभी राहत तो बिझनेस वाचवणार असते. हे आपण येणाऱ्या व्हिडिओतच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.